लव्ह स्टोरीमुळे एमपीएससीचा पेपर फुटला हे बाहेर आलेलं आहे. 6 जणांना अटक झाली. नाही, आता एमपीएससी मध्ये बऱ्याच तक्रारी येत आहेत. खरं तर अध्यक्षांच्या कार्यशैलीवर फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्याचा बॅकग्राऊंड जर पाहिला आपण अध्यक्षांचा, ज्या आरटीओच्या त्या डिपार्टमेंटमधून ते निवृत्त झालेले आहेत आणि तेच पेपर काय मधामध्ये आता एमपीएससीने पुन्हा गोड घातला तुमच्या हेल्थ विभागाच्या रिक्रुटमेंटमध्ये. क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतची सगळी जबाबदारी एमपीएससी सोपवायची गरज नव्हती. मोठ्या प्रमाणात वॅकन्सीज आहे आणि एमपीएससी मध्ये स्टाफ नाही. एमपीएससी मध्ये सध्या जो गोंधळ चालला आहे यावर मला माझी स्पष्ट भूमिका आहे की या सगळ्या पेपर ऑनलाईन करण्यापेक्षा आता ऑफलाईन करावे आणि क्लास 3 क्लास 4च्या जागा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे रिक्रुटमेंटसाठी द्याव्या, तरच यातील गोंधळ आणि गडबड थांबू शकेल. इथे प्रचंड गोंधळ झाला आहे. मी पूर्णपणे जबाबदारीने आरोप करतोय. केवळ तो लव्ह स्टोरीमुळे किंवा याच्यामुळे झालेला एक घटना जरी पुढे आली असेल तरी पण एमपीएससीच्या परीक्षामध्ये प्रचंड मोठा सावळा गोंधळ आहे आणि त्याचा फायदा सत्ताधारी पक्षातील मी जबाबदारीनं माझ्याकडे काही पुरावे येतील आणि आहेत सुरू, त्यावेळेस मी बोलणारच आहे. यावर फार मोठा म्हणजे जो गोंधळ आहे त्याच्या संदर्भात मला बोलायला लागेल. पण सत्ताधाऱ्यांनी त्या एमपीएससीच्या क्लास 1 क्लास 2च्या अनेक जागेवर हस्तक्षेप, मी सरळ बोलतोय, हस्तक्षेप केला जातोय आणि त्यातून मग गोंधळाला सुरुवात होते. हे एक उदाहरण केवळ याच्यातून आलं असेल. पण एमपीएससीला स्वच्छ करण्याची गरज आहे, स्टाफ देण्याची गरज आहे. स्वच्छ काय म्हणतो त्याला आपण, थोडासा अध्यक्ष असतील, सदस्य असतील, त्यांचा बॅकग्राऊंड तपासण्याची आवश्यकता आहे. तरच एमपीएससीच्या एक्झाम पारदर्शी होतील असं मला वाटतं. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या दुय्यम निरीक्षक पदाच्या परीक्षा झाल्या होत्या. सुमारे 1000 परीक्षार्थी बसले होते. 100वर पदं होती. पण त्याच्यामध्ये परीक्षेचं मार्किंग पॅटर्न आहे ते लीक झालं होतं. ते प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. पण अजूनही एमपीएससीने कोणता सहसचिव दोषी आहे ते सांगितलेलं नाही. आपलं उत्तर सांगितलेलं नाही. सुनावणी आज आहे आणि पोलीस चौकशीमध्ये नवी मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलीस चौकशीमध्ये स्पष्ट झालंय की एक सहसचिव दोषी. मी पहिल्यांदाच बोललो, आता जे नागपूरच्या बेंचमध्ये जी आता पिटिशन आहे किंवा आज सुनावणी आहे त्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं नाही ते कोर्टात गेले आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, खरं म्हणजे सिलेक्शन झालेले जॉईंट होत नव्हते आणि हा गोंधळ पुढे आला. हा गोंधळ पुढे आल्यानंतर त्यावर त्या लोकांना जॉईन न केल्यामुळे ते कोर्टात गेले, म्हणजे हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने नागपूरच्या हायकोर्टाने त्याला क्लोज फॉर ऑर्डर केली होती. त्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालं नाही ते पुन्हा कोर्टात गेले. पुन्हा ते रिओपन करावं लागलं किंवा क्लोज फॉर ऑर्डर झाल्यानंतर पुन्हा त्याची सुनावणी आज सुरू आहे आणि त्यामुळं प्रमोशनमध्ये जाणाऱ्यांचा गोंधळ झाला आहे. त्यांना प्रमोशन मिळत नाही आणि या जागा रिक्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 100 हे खरं आहे की तिकडे त्या एमपीएससी मधला तो सहसचिवाला वाचवण्याचा प्रयत्न चालला आहे. तो पूर्णतः दोषी आहे, 100% दोषी आहे. हे केस पूर्ण मी पाहिलेली आहे. माझ्याकडे सर्व निवेदन आणि तक्रारी आल्या. आता एवढं जर दोषी सापडून चौकशीमध्ये कारवाई होत नसेल तर एमपीएससीच्या एक्झाम या पारदर्शी आहेत का, हा खरा प्रश्न येतो आहे. त्यामुळं माझी पुन्हा तीच भूमिका आहे की एमपीएससी मध्ये सावळा गोंधळ स्वच्छ करण्याची गरज आहे. नाहीतर या पेपर लीकच्या घटना वाढतील आणि तरुणांचा प्रचंड मोठा उद्रेक
या राज्यामध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण होईल. सरकारनं वेळेत सावरलं पाहिजे आणि हा गोंधळ दूर केला पाहिजे. दोषी असलेल्यावर कारवाई केली पाहिजे. चंद्रपूरलाही आता मोठे एक रॅकेट सापडलाय आणि विद्यापीठांचे बोगस डिग्री आणि पेपर सुद्धा सापडले. या सगळ्या घडामोडी घडत असतात. गुन्हा दाखल झालाय, त्यामध्ये बोगस सर्टिफिकेट दिले जात होते, 10 लाख रुपये घेतले जात होते. चंद्रपुरातच काय, पुण्यात झालं. पुण्यामध्ये बोगस डिग्र्या सापडल्यात, पुणे विद्यापीठांचे सापडले. आता देशामध्ये सर्वच आता बोगस डिग्र्या घेऊन दाखवायला लागलेत. त्यामुळं या राज्यात आता शिक्षण व्यवस्थाच पूर्णतः, एज्युकेशन सिस्टमच पूर्ण करप्ट झाली आहे, भ्रष्ट झाली आहे. आणि ह्या भ्रष्ट झाल्यामुळे लोकांची हिंमत वाढत चालली आहे. बोगस डिग्र्या देणं, बोगस डिग्र्या मिळवणं, हे रॅकेट असे बाहेर येत आहेत. सरकार म्हणून धाक राहिलाच नाही. त्यामुळं आज डिग्र्या विकतायत, उद्या माणसं विकले जातील. नाहीतरी तरुणींचा लिलाव केलाच जातोय. त्याही घटना पुढे आल्या. जबाबदारी कोणाची आहे? ज्या खुर्चीवर बसलेल्यांची जबाबदारी आहे. ते राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल. दुर्दैवानं या घटना घडत असताना पोरांच्या भविष्याशी कसा खेळ केला जातोय. पुण्यामध्ये सुद्धा ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रम आलाय युनिव्हर्सिटीमध्ये, गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये आणलेला आहे. म्हणजे बेरोजगारांची पुन्हा नव्यानं फौज उभी करायचं आणि त्यांना देशोधडीला लावायचं सरकारने ठरवलंय काय? या युनिव्हर्सिटीने ठरवलंय काय? विद्यापीठाने ठरवलं काय? असा एकूण प्रश्न आता महाराष्ट्राच्या पुढे उभा आहे. विद्यार्थी 15 दिवसांपासून आंदोलन करताय राज्यात विविध ठिकाणी, आणि तोडगा मिळालेला नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या संदर्भात तोडगा, तो जी आर रद्द केला, पण खूप पुन्हा काही मागण्या त्या विद्यार्थ्यांच्या आहेत. निर्दयी सरकार आहे. यांना काय, कोण उपाशी केलं काय, उपवास केलं काय, कोणीतरी गेला काय सत्ताधारी पक्षातला माणूस त्या मंडळात जाऊन चर्चा केली जाऊन मंडपात? पूर्वी तर आमचं सरकार होतं, धावून धावून जायचे. आम्ही पण जात होतो ना, आम्ही भेटायला जात होतो, ऐकून घेत होतो. आता ऐकण्याचीच मानसिकता या सरकारची नाही. आणि यांना प्रश्न ऐकून यांना प्रश्न लोकांनी विचारणं सहन होत नाही. प्रश्न निर्माण झालेले प्रश्नावर सोडवण्यासाठी यांच्यामध्ये हिंमत नाही. आणि म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. गेले 20-22 दिवस झाले ते जंतर मंतरमध्ये तसंच झालं. पुन्हा हे विद्यार्थी उद्या रस्त्यावर येतील. आता तर हे केवळ उपोषण करतायत, मग पुन्हा म्हणतील की तरुणाच्या उद्रेकाला झोडपून काढायचं काम होईल, पुन्हा बॅलेटनी गोळ्या झाडतील. पण आत्ताच आहे ती परिस्थितीतून मार्ग काढून आदिवासी विभागाचा बजेट हा कुठे चालला आहे? मागच्या वर्षी 29% खर्च झाला फक्त. जे बजेट आहे त्या बजेटच्या 29% खर्च होत असेल तर उर्वरित पैसा आदिवासींचा समाजाचा हक्काचा पैसा, जो घटनात्मक तरतूद आहे, ती तरतूद दुसरीकडे वळवण्याचा अधिकार सरकारला आहे का? आणि मग ह्यांचे प्रश्न आल्यावर यावर पैसे नाहीत किंवा नवीन अटी शर्ती लावायच्या, वयाच्या मर्यादा लावायचे. आता स्नेक बाईटनी आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मृत्यू होतो, विद्यार्थ्यांचा होतो. दरवर्षी साधारणतः 2000 लोक आदिवासी विभागाचे, दरवर्षी आदिवासी विद्यार्थी आणि जनता, आदिवासी समाज 2000 लोकांचा स्नेक बाईटने मृत्यू होतो. मग तुम्ही काय करताय? त्यांना नाही होत तुमच्यानं देणं तर इन्शुरन्स करून घ्या त्यांचा. आफ्टर डेथ त्यांना किमान 1 कोटी रुपये, 50 लाख रुपये तरी मिळतील. सरकारने पैसे भरायला काय झालं? 150 कोटी रुपये दरवर्षाला खर्च करायला. पण ते करू शकत नाहीत, कारण आणि यांना हा पैसा दुसरीकडे वळवून लाडकी बहीण, समृद्धी, इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन इकडे वळवून आदिवासी लोकांना वाऱ्यावर सोडायचं आहे. म्हणूनच याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. झिरवळ यांनी या आंदोलनावर टीका केलेली आहे. झिरवळ यांनी म्हटलेलं की खाऊन पिऊन आंदोलन करा, मी देखील खाऊन पिऊन आंदोलन करतो. नाही, झिरवाड खाऊन पिऊन आंदोलन करा म्हणत असतील
तर त्यांना आंदोलनाचं महत्त्व, लोकशाहीचं महत्त्व झिरवाळला खूप कळते याचा त्याचा अर्थ होतो. कारण झिरवाळजी खाऊन पिऊनच सगळं काम करतात. ते खाऊन पिऊन केल्यामुळे त्यांनाही विद्यार्थ्यांना तोच संदेश द्यायचा असेल की तुम्ही उपोषण स्थळी खाऊन पिऊन करा, आम्ही बंद रूम मध्ये खाऊन पिऊन करतो, असं त्याचं म्हणणं असेल. लक्ष्मण हाकेनं आरोप केलेला आहे की विखे पाटील यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे. अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय. ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे. ओबीसी प्रमाण हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे. सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे. पण आता मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं. इथं काय देणं नाही घेणं नाही, आहे तेवढं 27% जो तो घुसतो. आम्हाला पाहिजे. अरे आम्ही म्हटलं की आरक्षण वाढवून द्या आणि मग करा, ज्याला द्यायचं त्यांना देऊन टाका. एक तर आरक्षणही वाढत नाही आणि घुसखोरी वाढली आहे. त्यामुळे उद्या आदिवासी आपल्या ओबीसीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढं सत्य आहे. हे मोठे मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप तुम्ही केलेला आहे. तर हे सुप्रिया सुळेकडे आहेत ना, आहेच. मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याचकडे आहे. सर, हे कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत. जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्यानंतर हे प्रमाणपत्र घेतले की हे आता काय आंदोलन झाल्यावर घेतलंय की पण प्रमाणपत्र आहे. चला, आपण काल बोललोत ना, मी त्याच पुरोगामी विचाराचे रोहित पवार जे आहेत, फुले शाहू आंबेडकर बाबासाहेब आणि छत्रपती शिवरायांना मानणारे त्यांचा विचार आहे, त्या विचाराचे आहेत. आणि पुरोगामी विचाराचा व्यक्ती काँग्रेसच्या विचाराशी जुळतं मिळत आहे. त्यामुळे ते त्या विचाराला घेऊन पुढे जात आहेत. आता सोबत राहील की नाही, येणार की नाही, आता कुठली घाई आहे. त्यांना येणार नाही येणार त्यांची इच्छा आहे. आणि चांगला कार्यकर्ता, चांगला नेता पक्षात आला तर आम्ही स्वागतच करणार आहोत. आरटीओचा प्रश्न आपण उचललाच होता विधानसभेमध्ये. आपल्या प्रश्नामुळे एसआयटी जाहीर झाली होती, पण एसआयटी मध्ये ज्या अधिकाऱ्याचं नाव आहे तो नागपुरात पोस्टिंग नसताना नागपुरात येतो, अर्ध्या रात्री बैठक करतो आणि तिथे ज्यांची संबंध नाही ते सुद्धा अधिकारी असतात. व्हायरल झालेला आहे व्हिडिओ इंस्टाग्राम वरती. काय सांगाल, एकूण काय चाललंय आरटीओ? नाही, मी जो विषय मांडला होता, उचलला होता, एसआयटी दाखल झाली, पुन्हा तोच अधिकारी डोक्यावर काढतात. याचा अर्थ असा आहे की आरटीओ मध्ये वरच्या लोकांचा त्याला आशीर्वाद असावा, पोलीस आणि एंटी करप्शन त्यांच्याशी हातमिळवणी केली असावी. हे धंदे कसे चालतात? आणि मागच्या वेळेस एक खोटे ट्रॅप ज्यांनी यांच्या वसुलीला विरोध केला त्या अधिकाऱ्यावर खोटे ट्रॅप याच्याकडून एंटी करप्शन कडून लाचलुचपत विभागाकडून करायला लावले. आणि खुलेआम पुन्हा नव्यानं धंदा सुरू, आता बंद आहे ते, नव्यानं सुरू करायसाठी पुन्हा बैठका घेत आहेत. आमचं लक्ष आहे त्यावर. आणि हे रॅकेट पुन्हा जर सुरू झालं तर आम्ही सोडणार नाही आणि मग यापेक्षा अधिक कडक कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पडू.